स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 5 ते 7 मे पर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि परीक्षाभिमुख चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, भारतामधील कोणते राज्य जहाज निर्माण, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्चक्रण यासाठी स्वतंत्र धोरण लागू करणारे देशाचे पहिले राज्य बनले आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र हे राज्य जहाज निर्माण, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्चक्रण यासाठी स्वतंत्र धोरण लागू करणारे देशाचे पहिले राज्य बनले आहे। याचा उद्देश 2030 पर्यंत महाराष्ट्राला या क्षेत्रामध्ये प्रमुख केंद्र बनवणे आहे। ऑप्शन जर पाहिले तर मध्य प्रदेश हे भारताचे पहिले AI आधारित रिअल टाइम वन चेतावणी प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे। केरळने लहान मुलांविरुद्ध हिंसा समाप्त करण्यासाठी बाल सुरक्षा राज्य कार्य योजना मंजूर केली आहे। ही योजना WHO इन्स्पायर धोरणावर आधारित आहे, ज्याचा उद्देश मुलांविरुद्ध हिंसा समाप्त करणे आहे। आणि तेलंगणा हैदराबाद येथे जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डन बाबूजी वनमचे उद्घाटन करण्यात आले आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना प्रदान करण्यात आला आहे। यांना हा पुरस्कार 2025 मध्ये प्रदान करण्यात आला, तर 2025चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मनू भाकर, प्रवीण कुमार, D गुकेश आणि हरमनप्रीत सिंग या 4 खेळाडूंना प्रदान करण्यात आला आहे। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल जर पाहिलं तर याची सुरुवात 1991-92 मध्ये झाली। आधी हा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जात होता। 25 लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, आशियाई विकास बँक म्हणजे ADBच्या 58व्या वार्षिक बैठकीचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? राईट आन्सर इज मिलान, इटली। आशियाई विकास बँकेच्या 58व्या वार्षिक बैठकीचे आयोजन इटलीच्या मिलान येथे करण्यात आले आहे। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, मे 2025 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने भारताची तटरेखा किती लांब असल्याचे जाहीर केले? मोस्ट IMP प्रश्न आहे। येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न 100% विचारला जाईल। याचं योग्य उत्तर आहे 11,098.81 किमी। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। 2025 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभाग म्हणजे सर्वे ऑफ इंडियाने भारताच्या तटरेखेची लांबी नव्याने मोजली असून ती आता एकूण 11,098.81 किलोमीटर असल्याचे जाहीर केले आहे। या मोजणीमध्ये 7,870.51 किमी मुख्य भूमीवरील तटरेखा आणि 3,228.30 किमी बेटांच्या तटरेखांचा समावेश आहे। 1970 मध्ये भारताची तटरेखा 7,516.6 किमी इतकी मोजली गेली होती। नवीन मोजणीमध्ये सुमारे 47.6% वाढ झाली आहे। ही वाढ प्रामुख्याने मोजणीच्या पद्धतीतील बदलांमुळे झाली आहे। 2025 मध्ये सर्वात जास्त तटरेखा असलेले राज्य आहे गुजरात आणि महाराष्ट्र राज्य नवीन तटरेखा लांबी आहे 877.97 किमी। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा, आशियाई अंडर 15 आणि 17 मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग स्पर्धा 2025 मध्ये भारत पदक तालिकेत कोणत्या स्थानावर आहे? राईट आन्सर इज तिसरे। या स्पर्धेचे आयोजन जॉर्डनच्या अम्मान येथे करण्यात आले। भारताने या स्पर्धेमध्ये 3रे स्थान मिळवले आणि 43 पदक पटकावले। यामध्ये 15 सुवर्ण, 6 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, देशातील पहिला AI जिल्हा कोणता बनला आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ। सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला जिल्हा आहे जिथे प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे। हा उपक्रम 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू झाला आहे। आरोग्य, पोलीस, RTO, वन आणि कृषी हे विभाग AI सिंधुदुर्ग उपक्रमात समाविष्ट आहेत। क्लिअर। 7वा प्रश्न आहे, प्राक्कलन समितीचे नवे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
योग्य उत्तर आहे संजय जायस्वाल. प्राक्कलन समिती 2025 चे अध्यक्ष संजय जायस्वाल यांना नियुक्त करण्यात आले आहे. यांची नियुक्ती लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आली. या समितीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. या समितीत एकूण 30 सदस्य असतात. ही समिती शासकीय खर्चाचे अंदाज आणि विनिमयावर देखरेख ठेवते. ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. भारतात पहिल्यांदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना कुठे करण्यात येणार आहे? राईट आन्सर इज मुंबई. भारतात पहिल्यांदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना मुंबई येथे करण्यात येणार आहे. ऑप्शन जर पाहिले तर दिल्ली येथे अमित शहा यांनी बोडो नेता बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्माची 9 फूट उंच प्रतिमाचे अनावरण केले. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे 28वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आंध्र प्रदेश नायगालंका येथे मोदी यांनी DRDOच्या नव्या नवदुर्गा मिसाईल परीक्षण रेंजचे शिलान्यास केले. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. मोदी यांनी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणाऱ्या कोणत्या ॲपला प्रोत्साहन दिले आहे? योग्य उत्तर आहे सचेत ॲप. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मन की बात या कार्यक्रमात सचेत या मोबाईल ॲपला प्रोत्साहन दिले आहे. हे ॲप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे NDMA द्वारे विकसित करण्यात आले असून नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत नागरिकांना वेळेवर आणि स्थानिक पातळीवर चेतावणी देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 10वा. हार्वर्डद्वारा आयोजित AI फॉर गुड हॅकेथॉनमध्ये कोणत्या भारतीय AI परियोजनेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे? राईट आन्सर इज मेघा या भारतीय AI परियोजनेला हार्वर्डद्वारा आयोजित AI फॉर गुड हॅकेथॉनमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. मेघा म्हणजे मेघालय ई गव्हर्नन्स ह्युमन सेंटर्ड असिस्टन्स. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. ग्लोबल विंड रिपोर्ट 2025 नुसार जागतिक स्तरावर पवन ऊर्जा स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारताचे स्थान कोणते आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे चौथे. या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत. ग्लोबल विंड रिपोर्ट 2025 नुसार भारताने 50,000 मेगावॅटहून अधिक पवन ऊर्जा क्षमता स्थापित केली आहे. त्यामुळे भारत जगातील चौथा सर्वात मोठा पवन ऊर्जा उत्पादक देश ठरतो. प्रथम स्थानावर चीन आहे, दुसरे स्थान अमेरिकेचे आहे, तिसऱ्या स्थानावर जर्मनी आहे आणि चौथे स्थान आपल्या भारताचे आहे. क्लिअर. 12वा प्रश्न आहे. भारताने कोणत्या नदीवर बनलेल्या बगलीहार डॅमचे पाकिस्तानला जाणारे पाणी रोखले आहे? योग्य उत्तर आहे चिनाब. भारताने जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर बनलेल्या बगलीहार डॅमचे पाकिस्तानला जाणारे पाणी रोखले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पुरस्कार 2024-25 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे सुभाशिष बोस आणि सौम्या गुगुलोत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ पुरस्कार 2024-25 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुषाचा पुरस्कार हा सुभाशिष बोस यांना आणि सर्वोत्कृष्ट महिलाचा पुरस्कार हा सौम्या गुगुलोत यांना मिळाला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 14वा. कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डने महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडरला खेळण्यास प्रतिबंध लावले आहे? योग्य उत्तर आहे इंग्लंड या देशाच्या क्रिकेट बोर्डने महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडरला खेळण्यास प्रतिबंध लावले आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. जागतिक पोलीस शिखर संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे दुबई येथे जागतिक पोलीस शिखर संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ओके, नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. फुटबॉल स्पर्धेचा कलिंगा सुपर कप 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे गोवा FC. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.